नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये वरिष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख आलेले आहेत. मी त्यांचं पर्यायच्या वतीने स्वागत करतो. आज आपण अगदी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. तेच ते राजकीय, आर्थिक खूप झालं आता. एक वेगळा विषय निवडूया. गरमीचे दिवस आहेत. आपण प्रत्येकजण एकमेकाला भेटलं की त्याच एका विषयावर बोलतो. काय जाम उकडतंय ना आता. आणि हे किती दिवस चालू राहणार? जून महिना आला की आपण ढगाकडे वाट बघतो. मध्येच कुठेतरी वळवाचा पाऊस पडतो. पण हे जे काय आहे, हा निसर्गाचा कोप आहे का नेमकं काय आहे? आणि याची व्याप्ती काय आहे, हे आज आपण सुहास सरदेशमुख यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार सरदेशमुख. नमस्कार. नमस्कार. तर मुळात हवामान या विषयाबद्दल आम्हाला थोडं प्रिलिमिनरी काही माहिती द्या. नाही, आता हवामान असंही बघायला गेलं म्हणजे मागच्या काही दिवसांपर्यंत जर आपण बघितलं तर विदर्भातल्या बहुतांश शहरांचं जे तापमान आहे ते 46 अंशाच्या आसपास आता पोहोचलेलं आहे, किंवा 44-42. मराठवाड्यातल्या तापमान जवळपास 44 पर्यंत गेलं होतं. ते हळूहळू कमी होत गेलं, पण ते कधीही वाढू शकतील, कधीही कमी होऊ शकेल. कोणत्या क्षणी काय होईल हवामानामध्ये बदल याची माहिती आता आपल्याला पूर्वसूचना म्हणून ज्या मिळत आहेत त्या खूप लवकर मिळत आहेत. हे निश्चितपणे मागच्या काही दिवसात झालेला बदल आहे. परंतु हा बदल थांबवण्यासाठी काय करायचं असा सगळ्यांच्या समोर असणारा प्रश्न आहे. मला जे हवामानामधले मॅक्स लेवलचे बदल दिसत आहेत ते ना रिजनल स्पेसिफिक खूप जास्त आहेत. म्हणजे एकूण देशाच्या तुलनेमध्ये सुद्धा आपल्याकडच्या म्हणजे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तापमानामध्ये होणारे जे बदल आहेत ना त्याचा डिरेक्ट इम्पॅक्ट कॉमन माणसांच्या आयुष्यावर होतोय. आणि तो इतका ड्रास्टिकली वास्ट आहे की हे पकडताच येत नाहीये कोणाला किती आहे. बरोबर. साधारणतः माझी जी माहिती आहे म्हणजे सगळ्याकडची जी शासकीय माहिती आहे आणि जी साधारणतः 2012-13 पासून आपल्याकडच्या वातावरणामध्ये खूप मोठे बदल व्हायला लागले. म्हणजे बघा, माझ्याकडचा जो आकडा आहे तो 2012 आणि 2013 मध्ये आपल्याकडे 69% पाऊस झाला होता. 2014-15 मध्ये 53% पाऊस झाला होता. 2015-16 मध्ये 56% पाऊस झाला होता. आणि 18-19 मध्ये 64% पाऊस झाला होता. म्हणजे आपला जो पावसाचा ऍव्हरेज आपण काढत नेलो या मधल्या कालखंडामधला, तर ही सगळी दुष्काळाची वर्ष आहेत. प्यायच्या पाण्यासाठी आपल्याकडे लातूर नावाच्या शहरामध्ये ट्रेननं पाणी आणावं लागलं आपल्याला मधल्या काळामध्ये. आणि दुसरीकडे एका बाईला किंवा ज्या बाईला पाणी भरावं लागतं दररोजच्या ह्याच्यामध्ये, तिचा जो डिस्टन्स आहे नळापासूनच्या तिच्या घराचा तो साधारणतः 5 किलोमीटर पासून वाढणार आहे. म्हणजे 5, 6, 6.5, 7 किलोमीटर पर्यंत एका बाईला पाणी आणायला लागत होतं मधल्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये. शहरातली स्थिती काय आहे आपल्याकडची फक्त पाणी आणण्याची असं जरी बघितलंय तर शहरामध्ये आपल्याला साधारणतः म्हणजे सगळ्या मराठवाड्यातल्या 76 तालुका प्लेसेस सगळ्या आणि मोठी शहरं म्हणजे महानगरपालिका जिथे आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा कधीही 3 दिवसाच्या आत पाणी आलंय असं मराठवाड्यात कुठल्याच शहरात घडलेलं नाही. हे सरासरी जे पाणी आपल्याकडे येत आहे ते 3 दिवसाच्या नंतर येत आहे. म्हणजे काही शहरांमध्ये म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगर आहे किंवा जालना आहे किंवा बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, जी आपण जिल्ह्याचे ठिकाणं म्हणतो, इथं सुद्धा साधारणतः 4 ते 5 दिवसांनी एकदा पाणी येतं, पिण्याचं पाणी. आणि हे घडतंय का तर आपल्या सगळ्या सिस्टीम मध्ये पाऊस हा मुख्यतः आपल्या सगळ्या समस्यांना जबाबदार असणारी गोष्ट आहे. तर हवामानाचा बदल हा एका बाजूला दुष्काळाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला काल एक आम्ही बातमी केली आणि त्याच्यामध्ये असं म्हणलंय धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 122 वेळा अतिवृष्टी झाली. बापरे. 122 वेळा अतिवृष्टी झाल्यानंतर त्या माणसांना पीक विमा काही मिळाला नाही. म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही म्हणून हे सगळं पुढे आलं. आणि 122 वेळा अतिवृष्टी झाल्यानंतर तरी तुम्ही आम्हाला द्या आमची रक्कम असं मागणारी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना विमा कंपन्यांना पाठवावी लागली. इतका हा ड्रास्टिक हवामानामधला बदल आहे. होतंय असं की शहरासारख्या भागामध्ये जिथे 45-46 डिग्री तापमान आहे तिथली माणसं काम कसं करत असतील. समजा
टॉवर आहे, उंच टॉवरवर काम करायचंय आणि तापमान तर 46 अंश आहे, तर करणारच नाही तो माणूस. एकतर त्याला खूप अर्ली करावं लागेल किंवा खूप उशिरा करावं लागेल. अशा दोन्ही स्टेजमध्ये माणसांची सगळी वेळापत्रकं बदलवलीत आणि हे सगळं हवामानामुळे घडतंय, असं माझं त्यातलं अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे थोडक्यात एकूण लाईफस्टाईलच या इरॅटिक वेदर कंडिशन्समुळं होतीये. शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला प्यायचं पाणी 3 दिवसाला येतं, 5 दिवसाला येतं, 7 दिवसाला येतं, एवढ्या पुरतं त्याचा हे असतं. खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला पाणी भरायसाठी 5 किलोमीटर जावं लागतं, ते 7 किलोमीटर जावं लागतं. हा होणारा त्रास आहे. पण एकूण याचा इकॉनॉमीवर, एम्प्लॉयमेंटवर किंवा लिव्हिंग कंडिशन्सवर कसा परिणाम होतोय आणि त्याचे काय फॉलआउट्स आहेत? पुन्हा तोच हा निकषाचा जो मुद्दा आहे. समजा आपल्याकडे जर भरपूर पाऊस पडत असेल तर आपण कुठलं पीक घ्यावं हे ठरवतो. बरोबर. साधारणतः आपल्याकडचा गोंधळ असा आहे की आपल्या विकासाचं जे प्रारूप आहे ते कुणीतरी आपल्यावर लादलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण कमी पावसाच्या प्रदेशातली माणसं सुद्धा ऊस जास्त घेतो. म्हणजे ज्या कालखंडामध्ये आपण बोलतो आहोत 2012 ते 2018-19 मी तुम्हाला आकडे सांगितले आणि त्याच्यानंतरची काही वर्ष अतिवृष्टीची आणि पुन्हा आता जे संकेत येत आहेत 2026चे की पुन्हा आपण एका दुष्काळाच्या मोठ्या छायेकडे चाललेलो आहोत असं आपल्याला सांगितलं. आता हा जर कालखंड सगळा पकडला तर आपण कुठलं पीक घ्यावं हे आपल्याला कोणी सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळे जी पारंपरिक कॅश क्रॉप्स आहेत आपली त्याच्यामध्ये एक ऊस आहे आणि दुसरं सोयाबीन आहे. तर लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं पेरण्याचं जे प्रमाण होतं ते 2000 पासून ते वाढलं, पण 2010 पासून 9-10 पासून त्याच्यामध्ये 5000 पटीत फरक पडला. आता जेव्हा केव्हा सोयाबीन आपण लावतो तर ते कॅश क्रॉप म्हणून लावलेलं आहे, अधिक पैसे मिळावे म्हणून लावलेले आहेत, किंवा ऊस हे अधिक पैसे मिळावं म्हणून लागलेलं पीक आहे. असं झाल्यानंतर आपली इकॉनॉमी वाढली का, आपल्याकडच्या माणसांचं दरडोई उत्पन्न वाढलं का असं विचारून बघितलं तर तसं होत नाहीये. काही जणांपुरतं काही ठिकाणी हे यशस्वी होईल असं चित्र दिसत असताना बाकीचे सगळेजण दबतात. त्याचं कारण असं आहे की कुणीतरी एक माणूस ते सगळे रिसोर्सेस घेऊन जातो. हे पाणी, आता उदाहरणार्थ एखाद्या माणसाकडं श्रीमंत आहे, भरपूर पैसे आहेत आणि मोटर कितपर्यंत खाली घालावी याची क्षमता पण आहे. एक माणूस आम्ही बीड मधला असा बघितला होता की ज्यानं जवळपास खाली आपण जे घेतो 3 मोटर मध्ये आतमध्ये टाकता येतील इतक्या क्षमतेच्या मोटर्स खाली टाकल्या. आणि साधारणतः तुम्ही बीडच्या पुढे जर गेलात, बीड, धाराशिवचा काही पट्टा, इकडे लोह्याच्या या भागांमधला काही म्हणजे नांदेड जिल्ह्यातला काही पट्टा असं जर बघितलं ना तर आपण किती हजार फुटापर्यंतच्या बोर्स आपण केलेल्या आहेत. आणि ह्याच्यावर आपण जे पाणी उपसतो आहोत त्याच्यावर आपली इकॉनॉमी अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणत होतात की माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम हा त्याच्या पीक पद्धतीमधला आहे, हा त्याच्या डीप जाण्यामधला आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पाणी उपसण्याची क्षमता तो अधिक श्रीमंत, अशी आपल्याकडची सगळी रचना आहे. 2 साधारणतः आपल्याकडच्या मोठ्या खोरी ज्याला आपण पाण्याचे खोरे म्हणून, एक आहे गोदावरीचं आणि दुसरं आहे कृष्णेचं. कृष्णा गोदावरी असं आपल्याकडे म्हणतात. पण कृष्णा खोऱ्यामधून जे काही पाणी आपल्याला मिळायचं होतं किंवा मिळणार होतं ते तर आपल्याला पूर्णतः कधीच मिळालं नाही. ते तुम्हाला देऊ असं आश्वासन मी बातमीदार असल्यापासून म्हणजे 1999 पासूनच्या निवडणुकांमध्ये मी ऐकतोय. अजून पाणी म्हणजे 2026 ची पण झाली ती पाण्यावरच निवडणूक झाली आणि अजूनही ते पाणी येणारच आहे आणि त्याच्यावर आपण पैसे खर्च करत होतो. म्हणजे एका अर्थाने आपल्याकडे ती मांडणी प्रदीप पुरंदरे फार छान पद्धतीने करायचे की आपण कोरड्या विकासासाठी पैसे लावतो आहोत आणि असा पैसा आपण खूप मोठ्या पद्धतीने लावत नेला. म्हणजे ज्या गावामध्ये साधारणतः दर 3 वर्षांनी दुष्काळ पडतो ज्या जिल्ह्यांमध्ये, त्या जिल्ह्यांमध्ये आपण 22 शुगर फॅक्टरीज टाकल्या. ज्या जिल्ह्यांमध्ये अजिबातच शक्यता नाहीये पाऊस येण्याची किंवा त्याच्यात सातत्याने 2-3 वर्षांनी मोठा गॅप असतो पावसाचा, हे कळतंय,
पण तरीही आपल्याकडे प्रोत्साहन कुठल्या गोष्टीला दिलं जातं याच्यावर आपली इकॉनॉमिक कंडिशन अवलंबून असेल. एक रिपोर्ट मधल्या काळामध्ये या अनुषंगाने केलेला होता, तो केळकर समितीचा एक रिपोर्ट जो विधानसभेमध्ये नाकारला गेला बघा. तर त्या केळकर समितीच्या रिपोर्टमध्ये एकूण विकासाचं जे मराठवाड्याचं प्रारूप आहे तर त्याला पाण्याच्या अनुषंगाने तुम्ही बदला असं साधारणतः त्याच्या मांडणीतलं स्वरूप होतं. त्याला एका वेगळ्याच कारणाने नाकारण्यात आलं आपल्या विधिमंडळामध्ये. पण त्यात दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनांमधले काही भाग जरी आपण फॉलो करता आले असते तरी सुद्धा आपण काही गोष्टींनी पुढे सरकलो असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे सूत मिलच नाही आहेत. म्हणजे चांगल्या जिनिंग मिल ह्या प्रायव्हेट याच्यामध्ये काही असू शकतात, म्हणजे अगदीच हातावर बोटावर मोजता येणाऱ्या, पण बहुतांशी आपल्याकडे सूत मिल नाही आहेत आणि साखर कारखाने जास्त आहेत. मग कोणी रोखलं होतं आपल्या राज्यकर्त्यांना की तुम्ही इकडे सूत मिल टाका त्याच्याऐवजी साखर कारखान्यांच्या ऐवजी. पण आपल्याला साखर कारखान्यांचा सोस किंवा हाऊस आपल्या नेत्यांना एवढी आहे की त्याच्यामुळे आपण निसर्ग, पर्यावरण आणि ह्याच्याकडे लक्ष न देता त्याला शक्य आहे तेवढं ओरबडून घ्या या मानसिकतेमध्ये आहोत. विकासाचं प्रारूपच आपलं निसर्गाच्या ओरबडण्यात आहे आणि म्हणून आपला सगळ्या गोष्टींवरचा इम्पॅक्ट हा हवामानाशी संबंधित आहे आणि आपण आता कोणत्याही पद्धतीचा हवामानाचा अभ्यासच करत नाही आहोत. म्हणजे मी मध्यंतरी खूप एकदा गारपीट झाली 2013च्या निवडणुकीच्या आधी, म्हणजे 14च्या आसपास एकदा मोठी गारपीट झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये. तेव्हा शरद पवार पण या भागामध्ये दौऱ्यावर होते बघा, आणि त्यांनी अचानकच दौरा बदलला. मग ते गारपीटग्रस्त भागात गेले, गारपीट बघितली आणि तेव्हा आम्ही प्रशासनाला आणि यांना प्रश्न विचारत होतो की गारपीट कुठल्या निकषामध्ये मोजायची सांगा. म्हणजे पाऊस आपण MM मध्ये मोजतो, मग गारपीट कशात मोजतात? म्हणजे एक मोठी गार आहे तर त्याच्या साईज वरून ठरवता का, किती वरून ठरवता की त्याची किती किलोमीटर गारपीट झाली आहे त्याच्यावर तुम्ही व्याप्ती ठरवता आणि मग त्याच्या आधारे तुम्ही पिकांची नुकसान किंवा त्या माणसांच्या आयुष्यावर होणारा नुकसान असं काढता. तर अजूनही आपल्याकडे गारपीट कशी मोजायची ह्याचे काही निकष ठरलेले नाहीत. मग हवामानातल्या या सगळ्या बदलांच्या अनुषंगाने काहीच पुढचं म्हणजे धोरणात्मक लेवलला जे घडायला हवंय ते घडतच नाहीये. मग काय होतं की घेऊन यावं, काय ऊन लागलं का मग पाणी पी, ते जी पंतप्रधानांची सूचना होत्या. हा, म्हणजे जास्त ऊन लागलं तर पाणी प्या. मग कुणीतरी आपल्याकडे कांदा खिशात ठेवावा की न ठेवावा ह्याच्यावर संसदेमध्ये चर्चा झाली. पण चला तिथे एकूणच त्या सगळ्या पॉलिसी लेवल मेकिंग मध्ये किंवा हवामानाच्या एकूण धोरणात्मक सगळ्या पातळीवर काहीच पुढे घडताना दिसत नाहीये. ज्या रिजन मध्ये इतकी फ्लक्च्युएलिटी आहे किंवा एवढं वोलटाईल सिच्युएशन आहे तशा अर्थाने अशा सगळ्या भागासाठी एक स्वतंत्र हवामानाचा प्लॅन असावा किंवा आपल्या प्लॅनला एन्व्हायरमेंटशी जोडून काहीतरी करण्याची गरज आहे. हे अजून तरी आपल्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आलंय की नाही असा प्रश्न पडावा इतकं हे सगळं वाईट आहे. साधारणतः सामान्य माणसाचं अंडरस्टँडिंग या गरमीवर, उन्हावर, उन्हाळ्यावर एकच आहे की पाण्याचा प्रश्न आहे. मग खाली बोर टाका, बोर असेल तर ती अजून खोल जाऊ द्या, मोटर लावली तर अधिक पॉवरफुल मोटर लावा आणि आपली आपली पाण्याची व्यवस्था करा. घरात खूप उकडायला लागलं तर एखादा कूलर बसू किंवा आता एअर कंडिशन बसू, हा एक दुसरं सॉफ्ट सोल्युशन असतं. पाणी थंड पाहिजे तर वॉटर कूलर ऑफिसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. मला वाटतं आता तुम्ही एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जात होता की हा प्रश्न तसा फार सिम्प्लिस्टिक पद्धतीने ऍड्रेस करण्याजोगा नाहीये. हा आपल्या डेव्हलपमेंटच्या प्रारूपाशी निगडीत असा प्रश्न आहे. पण त्या दृष्टीने सरकार किंवा जनता यांचं काय अंडरस्टँडिंग आहे असं दिसतं का आताच्या हालचालीवरून? नाही, आता बघा काय होतं, काही वेळेस आपल्याकडे फॅन्टसी असते काही माणसांच्या डोक्यामध्ये, तशी विकासाची पण एक विचित्र पद्धतीची फॅन्टसी क्रिएट झाली की काय असं मला शंका आहे. म्हणजे बघा मध्येच एक 3-4 महिने आपल्याकडचे सगळे अधिकारी, सगळे नेते असं म्हणतात की नाही आता झाडं लावा. मागच्या 10-1 वर्षात किती झाडं लावली असं कोणाही विचारलं की मग नाही होत. एक आंध्र प्रदेशच्या जवळ एक गाव आहे आणि तिथून
आंध्र प्रदेशमध्ये पण बऱ्यापैकी आपल्यापासून साधारणतः 550-600 चुंद्री बहुतेक, मला एक्झॅक्टली गावाचं नाव आता हे नाही होत आहे, पण मराठवाड्यात लागलेली जी उंच झाडं आहेत, म्हणजे ज्यांना आपल्याला काही फार मुळाला पाणी घालावं लागत नाही, अशी झाडं आपण आणतो आपल्या विकासाच्या प्रारूपाचा. म्हणजे ते जे काय आपल्याकडे भन्नाट कल्पना असतात विकासाच्या, आणि मग ते झाड आणायचं आणि इकडे लावायचं. तर त्याला पोषक असणारं झाड ते तिथून आपण इकडे आणतो आणि इथे आपण लावतो, आणि आपलं झाड कसं वाढलंय असं आपण झटकन एका दिवसात दाखवतो की चला खूप मोठं वाढलंय. G20ची ज्यावेळेस परिषद झालेली होती आपल्याकडे, तेव्हा शहरामध्ये लागलेली सगळी झाडं ही तिकडून आणलेली होती, किंवा तशा पद्धतीच्या नर्सरीमध्ये विकसित झालेली झाडं होती की जी अचानकच मोठी झाली आणि मोठी करून लावली. मग ती मोठी झाडं मोठी का नाही झाली आणखी? प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर ती मोठी व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही तशी. म्हणजे आपल्या झाडं लावण्याच्या सिस्टीम्स मध्ये सुद्धा आपण एक काय म्हणूया दांभिकपणा ठेवलाय. मग दरवर्षी काय होतं, 23 कोटी वृक्ष लागवड करू. एक तुम्हाला मध्ये पॉप्युलर घोषणा आठवत असेल की मध्ये 23 कोटी करू, मग 2 कोटी करू, मग आता 100 कोटी करू. तो जो आकडा आहे ना, 23 कोटी, 2 कोटी, 100 कोटी, किंवा आणखी लोअर लेवलला काही वेळेस अशा पद्धतीने आकडे खेळले जातात. आपल्याकडे झाडं लावण्याचे आकडे खेळतात लोक मटक्याच्या आकड्यांसारखे, ते प्रत्यक्षात कधीच लागत नाहीत. मग बेसिक सोल्युशन्सला आपण पोहोचलोच नाहीत तर काय घडणार ना पुढच्या काळामध्ये. एवढा गोदापट्टा आहे आपल्याकडचा, त्या गोदापट्ट्यातल्या शेतकऱ्यांना समजा तुम्ही झाडं लावा, जशी जशी वाढतील तसं तसं अनुदान देऊ, अशी तरी स्कीम करता येऊ शकते. बरोबर. म्हणजे समजा, आणि ही सुचवलेली आहे, ही काही मी माझ्या डोक्यातली आली कल्पना असं नाही आहे. ही कल्पना विजयाण्णा बोराडेंनी ऑलरेडी मांडून ठेवलेली होती की समजा तुम्हाला झाडं लावता येत नाहीत, हे कळलंय आता शासकीय लोकांना किंवा शासकीय पद्धतीने केलेल्या लोकांना झाडं लावता येत नाहीत. मग कुणाला लावता येतात? शेतकऱ्यांना लावता येत. मग त्यालाच सांग की तुझ्या शेतामध्ये 50 झाडं लाव, आणि ती झाडं जशी जशी वाढत जातील तसं तसं तुझं अनुदान तुला वाढत राहील. म्हणजे तुमच्याकडचे पैसे आणि झाडं हे दोन्ही वाढवता येतील. आपला गोंधळ असा आहे की आपल्याला दरवेळेस कुणीतरी इको बटालियन लागते झाडं लावण्यासाठी. बघा किती कॉन्ट्रास्ट आहे की जिथे लष्कराचं काम करू द्यावं संरक्षणाचं, आपण लष्कराला पण सांगतो की तुम्ही झाडं पण आम्हाला तुम्हीच लावून द्या. इतकी वाईट पद्धतीची रचना आपण समाज म्हणून स्वीकारलेली आहे, आणि त्याला प्रोत्साहन दिलं जातं म्हणजे सरकार म्हणून की अहो हे काही काम मिलिटरीचं नाही आहे, हे लष्करी काम आहे का झाडं लावून देणं तुम्हाला. ही इको बटालियन वगैरे ना, ह्या उत्तम कल्पना आहेत, पण त्या कागदावरच्या आहेत. तशा अर्थाने त्यांनी छान काम केलं. आपल्याकडे खुलताबादला त्यांनी झाडं लावली, अनेक ठिकाणी केली, पण ह्याच्यासाठी सैनिक कशाला लागतो? ही माणसांनी करायची गोष्ट आहे, म्हणजे कॉमन माणसांनी करायची गोष्ट आहे, पण तसं केलं नाही. म्हणजे एक झालं एक सोल्युशन फक्त, म्हणजे झाडं लावणे, ज्याला आपण पर्यावरणाच्या लेवल. एकूण 4.4% हे आपलं झाडं लावण्याचं मराठवाड्यातलं सगळं हे होतं. मग गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण जी एवढी काही म्हणून झाडं लावली, त्याचं पुढे काय झालं असं एकदा विचारायला हवं. आणि असं विचारणारं कोणीच नाही. म्हणजे मी जे म्हणालो की हवामानाच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या काही चळवळी किंवा ज्या काही एनजीओज आपल्या भागामध्ये असायला हव्यात त्या मुळातच नाही आहेत. म्हणून मग प्रश्न कोणी विचारत नाही. मग कोणीच प्रश्न विचारत नाही तर छानच आहे की कोणालाच अडचण नाहीये त्याची. ते जे प्रश्न विचारण्याची प्रोसेस घडवावी लागते, तर ती घडवण्यासाठी म्हणून सुद्धा काही काम करण्याची आवश्यकता आहे, आणि तसं काही होताना दिसत नाही. मग उदाहरणार्थ समजा आता आपण असं समजूयात की 46° तापमानामध्ये रोजगार हमीवर काम करणारा कोण मजूर असेल, आणि तो किती वेळ काम करू शकेल, त्याच्या काही कामाचे तास तुम्ही ठरवून दिलेत, मग तो करेल कसा? 46° टेम्परेचरला माणूसच बाहेर पडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लेबरला काम करायला सांगता, तर ते कसं करायला सांगावं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नव्यानं शोधायला लागतील, आणि नवं शोधण्यासाठी खालपासून स्ट्रक्चरल चेंजेस त्याच्यामध्ये करावे लागतील. हे स्ट्रक्चरल चेंज करण्याची राज्य सरकारची मानसिकता आहे का, असा खरा प्रश्न आहे. राज्य सरकारची पण आणि केंद्र सरकारची पण. म्हणजे ती
ते काही नाही, आता ते राज्याचा प्रश्न आहे, तो राज्याने हाताळावा, इतकं ते सोपं नाही राहिलेलं. तुम्हाला इन कोऑर्डिनेशन दोन्ही बाजूनी एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील आणि मग ते पुढे जाईल, असं मला त्याच्यातलं वाटतं. म्हणजे मध्ये अजून एक फंटास्टिक गोष्ट आहे, बांबूची लागवड आणि ह्या लेवलला करावं. रोखलं कोण आहे? म्हणजे या लेवलला बांबूची लागवड व्हावी. मग अख्खा गाळपेराचा पट्टा आहे, अख्खी गोदापट्टा आहे, तिथे लावावी ना. त्याच्यात कोणी थांबवलेलं आहे किंवा कोणी काही केलेलं आहे अशातली भानगड नाही. पण काय होतं, एक सोल्युशन्स द्यायच्या नादात एक नवीनच गोष्ट समोर ठेवली जाते आणि मागचं आपण विसरून जातो. असा तो सगळा भाग दिसतोय मला. आता सरकारच्या वतीने पाण्याच्या प्रश्नावर एक उपाय म्हणून जलशिवार योजना काढली होती, किंवा विहिरीसाठी अनुदान, एक फार पॉप्युलर स्कीम आपल्याकडे इम्प्लिमेंट केल्या गेली होती. आता त्यातल्या किती विहिरी आहेत, झाल्या, हा सगळा तपशिलाचा भाग झाला. पण हे जे काही सोल्युशन्स आहेत म्हणून जे समोर येतात सरकारच्या वतीनं, त्याचा खरंच काही या एन्व्हायरमेंटच्या इश्यूला ऍड्रेस करण्यासाठी फायदा होतो? नाही, एन्व्हायरमेंटचे इश्यूज आणि पाण्याचे इश्यूज हे परत आपण स्वतंत्र करून ठेवलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जलयुक्त शिवारमध्ये किती नदी खोल करावी ह्याच्यावरून प्रचंड वाद होते. तुम्हाला आठवत असेल की काही पिटिशन्स झाल्या, भूगर्भामध्ये किती जावं ह्याच्याविषयीचे काही आक्षेप आले आणि ते दुरुस्त केले का सरकारने? तर काही वेळेस ते दुरुस्तही केले. त्याच्यामध्ये काम करायला हवं का? तर निश्चितपणे काम करायला हवं, कोणी ना कोणीतरी त्याच्यामध्ये निश्चितपणे काम करायला. म्हणजे जलयुक्त शिवार अशी फटकरणं तुम्हाला बाजूला नाही काढतायत, पण त्याचं प्रारूप कसं बदलता येऊ शकतंय हे ट्रायल अँड एरर बेसिसवर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि काय झालं, मध्ये एकदा एक योजना पॉप्युलर झाली की ती खूप छान आहे, त्याच्यात काय बदलच करण्याची गरज नाही, असा जी मानसिकता आपल्या सगळ्यांच्या मध्ये असते, तर त्याला आधी ब्रेक द्यायला हवेत. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ त्या वर्षी त्याची गरज होती ते केलं, आता त्याच्या पुढच्या वर्षांमध्ये त्याची गरज बदलली आहे म्हणून आम्ही हे करतो आहोत, असं इव्हॅल्युएशन करून त्याच्यातले जे नवीन बदल आहेत ते स्वीकारून लोकांना पुढे जायला. काय झालं, 14 ते 19 हा जर आपण टप्पा बघितला याच्यामधला कालखंडातला, की 14 मध्ये सुरू झालेली योजना होती, पुढे 14च्या पुढच्या सगळ्या भागामध्ये 19 पर्यंत ती चालली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे एखाद्या योजनेसाठी 300 कोटी रुपये लोकांनी पैसे दिले आणि त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या गावात तुम्ही काम करा, आम्ही डिझेलला पैसे देतो, तुम्ही मशीन द्या, आम्ही डिझेल देतो, इथपर्यंत. म्हणजे त्या डिझेलचे पैसे देतो. आता डिझेलच मिळत नाही, त्याच्यामुळे तोही प्रश्न नाही. तर ते पैसे आम्ही देतो असं त्यांनी म्हणाले. पण म्हणजे लोकांमध्ये ते दातृत्व आहे का? तर निश्चितपणे. पण त्याच्यात बघा, एका ठराविक लेवलला त्याचा राजकीय फायदा मिळाला की नंतर ती योजनाच गुंडाळली गेली, किंवा त्या योजनेमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जी गरज होती ती नंतर झालीच नाही. मग ती योजना हळूहळू लोकांनी डिस्कार्ड केली. आता अशा पद्धतीची दुसरी कुठली योजनाच नाही. मग लोकांसमोर पर्याय नाही आहेत, काय करायचं आहे. त्यांना जर कळालं लोकांना की याच्यातून आपल्याला पाणी वाचवता येतं, आपल्याकडे पाणी वाढतं, आपल्या पीक पद्धतीमध्ये बदल केल्यानं आपल्यामध्ये काही इकॉनॉमिक कंडिशन्स वाढू शकतात, असं जसं जसं लक्ष देते लोकांना तसं तसं ते बदल करतात. आता आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्याकडे ते राजमा नावाचं पीक अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात घेतलं चाललंय. म्हणजे खूपच मोठाच बदल आहे तो. तर काही हजार हेक्टरमध्ये तो राजमा घेईल, कारण त्या शेतकऱ्याला कळलंय की याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली तर त्याचा परतावा पण बरा मिळेल, आपल्या एकूण वातावरणाला हे रेजिस्टंट करणार, म्हणजे आपल्याला सर्व्हाइव्ह करून देणारा हे पीक आहे. म्हणजे त्याला जेव्हा कळतं की ह्याच्यात थोडा बदल केला की आपल्याला पैसे मिळतात, तर ते तसे बदल करायला तयार आहेत. पण अशा पद्धतीचा भाग धोरणात्मक पातळीवर घेऊन जाणाऱ्या यंत्रणांची प्रचंड कमतरता आहे. आपल्याला आपली ब्युरोक्रेसी पण एक पॉलिटिसाइज झाली आहे. आपली पॉलिटिकल विंग्स तर त्याच लेवलला काम करतात, जिथे जिथे लोकप्रियता असते तितक्यापर्यंत थांबायचं, नंतर विड्रॉ व्हायचं. ते साहजिक आहे असं आपण जरी कन्सिडर केलं तर आपल्याकडच्या ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा ह्या सूचना करण्याची हिंमत नाही राहिली, किंवा असं समजा काही करावं अशी इच्छा नसलेली माणसं कदाचित असावीत, किंवा या सगळ्यात मध्ये शून्य रस असणाऱ्या माणसांचा आत्ताचा
सगळा प्रवास आहे असं दिसतंय. त्यामुळे फार काही धोरणात्मक होईल आणि पर्यावरणाचं काही भलं होईल वगैरे असं शक्यता नाही. दुष्काळ येतील, दुष्काळ जातील इथपर्यंत दिसतंय. पी साईनाथ यांनी प्रत्येक जण दुष्काळावर किती प्रेम करतो हो. याच्यावर एक फार चांगलं पुस्तक लिहिलेलं हो, आहे, हो. ज्याला खूप पारितोषिक पण मिळाली होती. पण एकूणच तुमच्या या पूर्ण विवेचनामध्ये सरकार किंवा राजकारणी किंवा ब्युरोक्रेसी, नोकरशाही यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवण्यामध्ये अर्थ नाही, हे वास्तव आहे. पण दुसरीकडे सामान्य माणूस आज जेव्हा काही ठिकाणी या प्रश्नांवर उतरतो, म्हणजे आता आपण नुकतंच बघितलं त्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्या गेली. तिथे एक आंदोलन उभं राहण्याचा प्रयत्न केला गेला. खुद्द आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पण दौलताबाद रोडवरची झाडांची कत्तल होतीये, किंवा आपल्याकडे गरवारे स्टेडियमच्या भोवती असलेली जी झाडं आहेत त्या प्रश्नावरून पण काही लोक आंदोलन करत आहेत. पण अजूनही जनतेमधले हे जे आवाज आहेत ते खूप क्षीण आहेत, किंवा ते प्रश्न हे अव्वल दर्जाचे प्रश्न होत आहेत आणि त्याच्याभोवती लोक काहीतरी रॅली राऊंड होत आहेत असं दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, हे असंच जर चालू राहिलं की राजकारणी नाहीत, कारण राजकारणी हे कायम इलेक्शन मोडमध्ये असतात, त्या निवडणुकीच्या राजकारणाभोवतीच त्यांचे सगळे निर्णय फिरतात, तर काय होईल हे असंच जर चालू राहिलं तर? नाही, आता म्हणजे तुमच्या प्रश्नाला आणखी अल्टरनेट दुसऱ्या 2 गोष्टी बोलूयात. की मागच्या 15 दिवसामध्ये पाणी नाही आलं तर आपण काय करतो असा प्रश्न आहे. तर फार तर 1-2 फोन करता येतील, आणखी काहीतरी दुसरे टँकर मागू, दुसऱ्याकडून भाड्याने पाणी घेता येते का असं बघू, पाण्याची किंमत वाढली तर आपण अधिक पैसे मोजू, असं सगळं त्याच्यामध्ये गोष्टी घडतायत. तुमचा म्हणजे माणूस रिॲक्ट करताना काय करतायत की 2 पैसे आम्ही अधिक मोजू, पण आम्ही काय आंदोलन करण्याच्या भानगडीत जाणार नाही. म्हणजे आम्ही प्रश्नही विचारणार नाही, आम्ही आंदोलनही करणार नाही. आम्हाला फक्त आजचं सोल्युशन द्या. आणि मग आजचं सोल्युशन तर फार उत्तमपणे दिलं जातं. टोपी घाला, पाणी प्या, लिंबू पाणी प्या, कांदा खिशात ठेवा, बाहेर जा. हे आजचं सोल्युशन आहे आणि त्याच पद्धतीनं हे सगळं चालवलं जाईल असं मग आता दिसतंय. आज तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करत मांडणी केली आणि आमच्या चॅनलच्या लोकांना थोडे अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, तुम्ही आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण ही चर्चा याही पुढे चालू ठेवणार आहोत. या नंतरच्या एपिसोडमध्ये आपण यातल्या इतर राहिलेल्या काही ॲस्पेक्ट्सना स्पर्श करून अधिक चर्चा करणार आहोत. धन्यवाद.